हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचं थंबनेल पाहिलं तुम्ही, तर आपण थंबनेलविषयी बोलू. तर आज माझे पिरियड चालू आहेत, म्हणजे आज फर्स्ट दिवस आहे. आज ओपन बोलू, कारण ते जे नॅचरल आहे आणि जे नैसर्गिक आहे त्याच्यावर बोलायला का लाजायचं किंवा का घाबरायचं, ते तर आपल्या हातात नाही आहे. जेव्हा आपल्या बॉडीची सायकल पूर्ण होते आणि नंतर ते चालू होतात, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि आमच्या इथं असं आहे, म्हणजे माझ्या घरात तर मीन 3-4 लोक आहेत. तर काही वर्कर आहेत, काही माझा नवरा, मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी तर बाहेर राहते, तिचा काही सवाल नाही आहे. आणि ती असली तरी फक्त आम्ही काय पाळतो तुम्हाला सांगते. माझ्या घरात म्हणजे कशाला हात लावला जात नाही. तर जे आमचं पूजेचं घर आहे, म्हणजे एका रूममध्ये पूजा आहे, मंदिर आहे, म्हणजे आमच्या घरातला जो देवारा असतो तो आहे. आणि देवाला आम्ही अगरबत्ती करत नाही, देवाला आम्ही पूजापाठ करत नाही. 4-5 जेवढे दिवस असतं चालू, म्हणजे माझं 4 दिवस तरी राहतं, पिरियड चालू राहतात, ब्लडिंग होतं 4 दिवस तरी. आणि 5व्या दिवशी तर मी डोकं वगैरे धुते आणि मग पुन्हा आपण करू शकतो, म्हणजे पूजापाठ पुन्हा चालू असतो. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे आणि जेव्हा ज्या दिवशी पिरियड राहतात 4-5 दिवस, तर तेव्हा आमच्या घरात पूजापाठ होत नाही. तर आम्ही देवाजवळ जातही नाही आणि काही करतही नाही देवाचं. तर असं आमच्या घरात असतं. आणि जेवण वगैरे मी बनवते. माझ्या घरात एवढं पाळत नाही ते पिरियडचं, कारण ते नॉर्मलच समजतात. जे देवानेच आपल्याला दिले त्याला कशाला पाळायचं. पण काही लोक असतात, अंधश्रद्धा असते का श्रद्धा असते काय माहीत नाही, पण काही लोक माझ्या घरी दिवसभर पाणी प्यायला येतात, म्हणजे त्यांना चालूच असतं, द्या पाणी, द्या पाणी, द्या पाणी. पण ह्या 4 दिवस मला सुट्टी असते, म्हणजे मी यांना पाणी देत नाही, कारण त्यांच्यात ते चालत नाही. तर मी त्यांना समजून खूप सांगायचा प्रयत्न केला का असं नसतं, ही अंधश्रद्धा असते, जे आपल्याला देवानेच दिले, आपण त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ती एक अंधश्रद्धा असते, त्याच्याने काय होतं म्हणजे, तर तुमच्या काही कुठं संपत्तीत कमी येते का, तुम्हाला काही तुमच्या लाईफमध्ये काही चेंज होतो का. तर असं मी बोलले, म्हणजे त्या बायांशी, असं म्हणजे जे मानतात ते. पण ते म्हणतात चालत नाही. तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नाही चालत. तर आत्ताच एक बाई पाणी मागायला आली होती, तिला मी म्हटलं चालतंय का पाणी तुला, तर गेली. म्हटली म्हणत ते नाही चालत आणि गेली मग. तर असं असतं. तर त्यांना नाही चालत, त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला सगळं चालतं आणि आम्ही मानत नाही. म्हणजे आज आपण म्हणजे प्रत्येकावर सोडतो आपण त्यांना. आता बरेचसे लोक आहेत, ते पहिले पाळायचे, गावाला असेल तेव्हा जागा असायची, सगळ्या गावाला माहीत व्हायचं. पण आता कसं आहे, आत्ता जेव्हा आपण समोरच्याला सांगू माझं चालू आहे, माझे पिरियड आहेत, तेव्हाच माहीत होतं. आणि आता माझ्या चेहऱ्यावरनं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही, कारण माझा चेहरा फ्रेश असतो, कारण मला काहीही हे नाही, त्रास वगैरे काहीच होत नाही मला. तर माझ्या चेहऱ्यावरून तर मग कळणार पण नाही कोणाला. पण त्यांना नाही चालत आणि आपल्याला पाप लागून नको घ्यायला, म्हणून मी सांगते माझं चालू आहे. तर तुमची मर्जी, तुम्हाला प्यायचे तर देऊ शकते, अन्यथा मी देऊ शकत नाही. तर हा झाला पाण्याचा विषय. आणि आमच्या घरात माझ्या मुलीचे पण पिरियड येतात, पण आम्ही तिच्यापासून लांब नाही राहू शकत. आमच्या घरात कोणच लांब नाही राहू शकत एक दुसऱ्यांसोबत, त्यामुळे आम्हाला चालते.